श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या 146व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक दिवसभरात समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले। अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबालवृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला। पहाटे 4 पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती। सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरिकेडिंगची सोय करून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती। पहाटे 2 वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकड आरती झाली। नगर प्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे 3 ते 4 या वेळेत निघाली। देवस्थानच्या वतीने पारंपरिक लघुरुद्र सकाळी 6 वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पार पडले व नामविणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतिबा मंडपात सकाळी 7 वाजता देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने करण्यात आली। सकाळी 10:30 वाजता देवस्थानची नैवेद्य आरती, दुपारी 12 वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना महानैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपाहारगृह परिसरात व भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आले। हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेविकांनी परिश्रम घेतले। तत्पूर्वी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिनाच्या आदल्या दिवशी श्री स्वामी समर्थ गुरु लीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची सांगता, भजन सोहळा, धर्मसंकीर्तन सोहळ्याची सांगता करण्यात आली। भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला इत्यादी भागातून 48 भजनी मंडळांनी आपली भजन सेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली। धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली। पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्ता श्रीमती उज्ज्वलाताई सरदेशमुख, भजन सेवा श्रीशैल गवंडी व धर्मसंकीर्तन सोहळा महेश इंगळे, ओंकार पाठक यांच्या अधिपत्याखाली पार पडले। श्री स्वामी समर्थांच्या 146व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार सिद्धाराम मैत्रे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, ॲडव्होकेट प्रदीप झपके, विजय दास, गणेश दिवाणजी, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगे, महेश हिंडोळे, राजकुमार मसुती, यशवंत तात्या घोंगडे यांच्यासह असंख्य स्वामी भक्त स्वामी दर्शनाप्रित्यर्थ उपस्थित होते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला सर्वांना माहीतच आहे की स्वामी समर्थांची 146वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये 12 दिवसाचा उत्सव या प्रसंगी संपन्न झाला। यामध्ये नामविना सप्ताह असेल, पारायण सप्ताह असेल, त्यानंतर धर्मसंकीर्तन सप्ताह असेल, त्यानंतर आज जो मुख्य उत्सव आहे त्या दिवशी नामविना सप्ताहाची सांगता असेल, त्यानंतर काल पारायण समाप्तीचं असेल, त्यानंतर धर्मसंकीर्तनाचा जो सप्ताह आहे त्याची देखील सांगता असेल। या सर्व जे उपक्रमाची सांगता आज या प्रसंगी झालेली आहे। त्यानंतर सकाळी परंपरेप्रमाणे पहाटे 2 वाजता जी प्रभात फेरी असते ती प्रभात फेरी दररोज म्हणजे प्रकट दिनापासून ते पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत प्रभात फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून जाऊन ती समाधी मठापर्यंत जाऊन पुन्हा या मठात येते आणि त्यानंतर पहाटेची काकड आरती दररोज होत असते आणि त्या फेरीचा शुभारंभ प्रकट दिना दिवशी झालेला असतो।